नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण गणपतीपुळे येथे प्राचीन कोकण या ठिकाणी व्हिजिटला आलो आहोत. सुरुवातीच्या काळात कोकण कशा प्रकारे होतं ते आज आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. तर चला मग उशीर न करता आपण ह्या व्हिडिओला स्टार्ट करूया. नमस्कार, मी मयुरी प्राचीन कोकण मध्ये आपलं स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावामध्ये राखीव जंगल असे, त्याला देवराई असे म्हणतात. त्यातील वनस्पती व प्राणी यांच्या हत्या विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इकडे एक नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो आणि त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन, सौख्य, आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार बाहेर आम्ही बोर्ड लावला आहे. तो बोर्ड तुम्ही एक्झिट करताना पाहू शकता. तो पिंपळपार आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ यांना पवित्र मानतात. तसेच त्यांना आपण दीर्घायुष्याची प्रतीके मानलेली असतात. याला पिंपळपार म्हणतात कारण त्याच्या भोवती जो दगडी कट्टा बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधलेला आहे आणि जेव्हा पार बांधला गेला तेव्हा इकडे पिंपळाचे रोप लावण्यात आले. म्हणजेच हा पिंपळ सुद्धा 400 वर्षापूर्वीचा जुना आहे. लिहिलेली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत कवींनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले आहे. हिरवे तळ कोकण, सह्याद्रीच्या तळी शोभते राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ आहे स्वर्गातील इंद्राची बाग जितकी सुंदर आहे तितकेच आपली कोकणही सुंदर आहे. आहे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. पुढे पाहणार आहात 500 वर्षापूर्वी कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्राम रचना, खाद्य संस्कृती व परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना थोडंसं वाकून ते कोकमचं झाड आहे, त्याला जी फळं येतात त्यापासून कोकम सरबत किंवा कोकम आगळ तयार केले जाते. त्याच्या फळांच्या सालीपासून कोकम तयार केले जाते. त्याच्या बियांपासून तेल तयार केले जाते. त्या तेलाचा उपयोग कैलास जीवन सारख्या क्रीम मध्ये केला जातो. हे आहेत भगवान परशुराम. आपल्या पुराणामध्ये उल्लेख आलेला आहे की हजारो वर्षापूर्वी भगवान परशुराम होऊन गेले. त्याने संपूर्ण पृथ्वी जिंकून घेतली आणि जिंकून घेतलेली पृथ्वी त्याने दान केली. आपल्याला कोणतीही गोष्ट आपण स्वतःसाठी वापरत नाही, परंतु त्यांना राहण्यासाठी भूमी आवश्यक होती. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत त्या ठिकाणी हजारो वर्षापूर्वी समुद्र होता. त्यांनी त्याच्याशी युद्ध केलं आणि त्याला 4 किलोमीटर पाठीमागे ढकलले आणि या सुंदर कोकण प्रदेशाची निर्मिती केली. म्हणून या कोकण प्रदेशाला परशुराम भूमी असे म्हणतात. हे सारे कोकण दऱ्याखोऱ्याने वेढलेले आहे.
सूर्याची किरणे ही जमिनीपर्यंत पोहोचू शकत नाही एवढी दाट अरण्ये, वाघ, अस्वल, गवेरेडे यांसारखी जंगली श्वापदे, 200 ते 250 प्रकारच्या औषधी वनस्पती, शेकडो प्रकारचे मासे, दुर्मिळ कासवे, सुसर, मगर यासारखे प्राणी इथे पाहायला मिळतात. कोकणामध्ये लाल रंगाचा जांभा नावाचा दगड मिळतो. जांभ्या दगडाचा हा जो पक्का रोड बांधला आहे त्याला कोकणी भाषेमध्ये पाखाडी असे म्हणतात. ही पाखाडी सुमारे 400 वर्षापूर्वी बांधली गेली. त्यावेळी ती गणपतीच्या देवळापर्यंत होती. काळाच्या ओघात नष्ट झाली. आज ती फक्त आपल्या प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी सामान्यपणे अशा पाखाड्या ग्रामदेवतेकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकणमधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. हे चिरफळाचे झाड आहे. चिरफळाची फळे ही जंतुनाशक असतात, म्हणून त्यांचा उपयोग शेतकरी धान्य साठवण्यासाठी करतात. तसेच त्यांचा उपयोग गरम मसाला सारख्या पदार्थांमध्ये केला जातो. माडीवाला दाखवला आहे. ताडीमाडी काढणारे हे ग्रामदेवतेचं मंदिर आहे. पूर्वी धार्मिक संस्था गाव नियंत्रित करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तींची भांडणे झाली तर सर्व गाव एकत्र येऊन गाव प्रमुख त्यांच्या समोर न्यायदान करीत असते. गावातील सार्वजनिक कामे जशी पाखाड्या बांधणे, सांकोबाने अशी कामे कोणी व कोठे कधी करायची याविषयीचा निर्णय गावकरी येथे बसूनच घेत असतात. आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात, देवाचं दर्शन घेतात. आपण कोकणी माणसे सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचं दर्शन घेतो. पण जेव्हा आपल्याकडे शिमग्याचा सण असतो तेव्हा ही देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेली जाते. म्हणजेच कोकणी माणूस आणि देव यांचं नातं इतक्या जवळचं आहे की आपल्या एकमेकांकडे जाणे नसतं. या देवीचं नाव वाघजाई आहे. हे नाव मी जाणीवपूर्वक ठेवले. असं म्हणतात की ज्या निसर्गात वाघ आहे तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग सुद्धा असाच समृद्ध होता. त्याला आमच्या भावविश्वामध्ये दैवत्वाचं स्थान आहे. आपण कोकणी माणसे वड, पिंपळ, साप, नाग यांची पूजा करतो. म्हणजेच आपण निसर्ग पूजक माणसे आहोत. म्हणून या देवीचं नाव सुद्धा प्रत्यक्ष निसर्गाशी संबंधित असं ठेवलंय, वाघजाई. लाकडी ढोल आहेत. मातीचे ताशे आहेत. त्यांचा खालील भाग मातीचा आहे. हे ताशे 110 वर्षांपूर्वीचे जुने आहेत. जर वाजवणारे कसबी असतील तर यांचा आवाज 1 ते 2 किलोमीटर पर्यंत जात असे. पूर्वी त्यांचा उपयोग संदेश वहन तसेच धार्मिक कार्यात केला जात. इकडे चव्हाटा देव आहे. असं म्हणतात की कोकणात भरपूर भूत असतात, तर कोकणवासियांची अशी श्रद्धा आहे की म्हणून याला शिमग्याच्या वेळी गाराणे घातले जाते. तसेच पशुबळी सुद्धा दिले जातात. इकडे वीरगळ आहे. वीरप्राप्ती लोकांचे प्रतीक चिन्ह. इकडे कडक लक्ष्मी दाखवले आहे. पोतराई लोक असतात जे स्वतःला चापकाने मारून घेतात, ते या ठिकाणी दाखवले आहे. ते पूर्वी खेळ करण्यासाठी गावामध्ये असे, त्याच्यामुळे इकडे दाखवले आहे. समाज आहे. कोळी समाजाची लोक ही समुद्राच्या इतकी जवळ राहतात की समुद्राच्या भरतीचे पाणी त्यांच्या घराला लागून जाते. एवढी छोटी होडी घेऊन कोळी लोक 8 ते 10 तास खोलवर समुद्रामध्ये मासेमारी करतात. कधी कधी तर समुद्रामध्ये उसळणाऱ्या लाटा या त्यांच्या होडीपेक्षाही मोठ्या असतात. तरी हे लोक कुशलतेने होडी वल्लावतात आणि पहाटेच्या वेळी घरी परत येतात. हा नाभिक आहे. पूर्वी कोकणामध्ये 12 पलुतेदार पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक, सुतार, कासारे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्या बदल्यात त्यांना पैसे नव्हे तर केवळ धान्य मिळे. म्हणजेच एका नाभिकाला एका कुटुंबातील पुरुषाचे घरी जाऊन केस व दाढी करण्यासाठी वर्षभरासाठी 4 पायली म्हणजे आत्ताचे 8 किलो धान्य मिळत असते. एवढे अल्प मोबदल्यात ही लोक समाजाची सेवा करत असतात.
आमच्या नाभिकाविषयी आणखी थोडा मजेशीर वर्णन आमच्या लोकसाहित्यामध्ये आढळतो. असं म्हणतात की गावातील प्रत्येक गोष्ट ही नाभिकाला माहीत असते आणि नाभिकाला माहीत असलेली प्रत्येक गोष्ट गावभर होते. आता तुम्ही आलात, ही गोष्ट ज्या अर्थी नाभिकाला समजली त्या अर्थी ती पुन्हा गावाला समजली. आमचं सगळं गाव तुमच्या स्वागतासाठी उत्सुक आहे. प्रथेप्रमाणे आपण आधी खोतांच्या घरी जाऊ, मग गावात फेरफटका. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे व राजकीय बाबतीत पहिला मान खोतांचा असते. खोत गावचे प्रमुख असतात. गावात न्यायदान करणे, महसूल गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था सांभाळणे इत्यादी कामे खोतांची असतात. खोत लोक जमीनदार असतात. सर्वसामान्यपणे सुखवस्तू असतात. त्यांच्या बसण्याची लगबीवरून ते कसे ऐशोआरामी जीवन जगायचे याची तुम्हाला कल्पना येईल. ती खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदर होते आणि शूर होते, परंतु त्यांना स्वातंत्र्य नव्हते. माझघराचा उंबरठाही त्यांच्यासाठी मर्यादा होती. ती खोतांची 2 मुले आहेत. ते आपला परंपरागत खेळ सोंगट्या खेळत आहेत. हाच खेळ महाभारतात धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये द्यूत या नावाने खेळला गेला. हस्तिदंती फासे असतात किंवा शंखांच्या कवड्या असतात. त्या टाकून विशिष्ट प्रकारचे दान मागितले जाते. त्यानुसार सोंगट्या पुढे मागे सरकवून हा खेळ खेळला जातो. जर खेळणारे कसबी असतील तर हा खेळ 1 ते 2 रात्र सहज रंगत असे इतका मजेशीर खेळ आहे. घराची रचना पहा. खोत ज्या उंचवट्यावर बसते त्याला ओटी म्हणतात. गावातील मान्यवर लोक ओटीवर बसत असतात. समोर आहे ती पडवी. सर्वसामान्याने पडवीला बसायचे. खोतांच्या उजव्या बाजूला आहे देवघर. खोतांच्या डाव्या बाजूला स्वयंपाकघर. खोतांच्या मागे आहे माझघर म्हणजे पूर्वीची बेडरूम. घराचे छप्पर पहा. वरती छोटे छप्पर, मध्ये गॅप, त्याखाली मोठे छप्पर. कोकणात उष्णता फार असते, त्यामुळे घरातील उष्ण हवा सतत त्या गॅप मधून बाहेर जाते व बाहेरील थंड हवा तिची जागा घेते, त्यामुळे घरातील वातावरण थंड राहते. घरासमोर अंगण आहे. अंगणामध्ये तुळस आहे. अंगण हे कोकणी घरांचे वैशिष्ट्य आहे. तुम्हाला एकही कोकणी घर असं दिसणार नाही की ज्या पुढे अंगण नाही किंवा तुळसही नाही. इकडे अडकित्ते आहे. सुपारी कातरण्यासाठी वापरतात. तो शेतकरी आहे याचं गवताचं घर आणि याच्या अपुऱ्या कपड्यांवर जाऊ नका. हा आमच्या गावातील एक महत्वाचा उत्पादक घटक होता. हा एकमेव धान्याचे उत्पादन करीत असे. 12 बलुतेदार खोत व राजांना धान्य पुरवण्याचे महत्वाचे काम तो करीत असे. म्हणजेच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पायाभूत घटक हा आमचा शेतकरी होता. पूर्वी त्याचं घर जसं असायचं अगदी तसंच घर आम्ही या ठिकाणी उभारलं आहे. तिची चूल दिसते, तिला कोकणी भाषेमध्ये पिरसा म्हणतात. पूर्वी ती सतत पेटी ठेवली जायची, कारण पूर्वी लायटर किंवा माचीस नव्हत्या. ज्या शेतकऱ्याच्या बायकोला स्वयंपाक करायचा असत तेव्हा ती इथले 2-3 निखारे घेऊन स्वयंपाक घरातील चूल पेटवीत असे. जर हा विस्तव विदला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. त्या एकमेकांवर घासून विस्तव करावा लागत असे. ही खोईनी आहे. हिचा वापर मासे पकडण्यासाठी केला जात असे. पाठीमागे वेलीने बांधून ती पाण्यात ठेवली जाते. हिच्या अंतर्गत रचना अशा पद्धतीची आहे की आत गेलेला मासा कधीही बाहेर पडू शकत नाही. तिकडे शेणाने सारवलेली टोपली आहे. तिला कोकणी भाषेमध्ये कणगी असे म्हणतात. तिचा वापर धान्य साठवण्यासाठी केला जात असे. कोकणी शेतकरी भात, नाचणी, हरिकवरी यासारखे धान्य पिकवीत असे. ती या कणगीमध्ये ठेवून वरती चिरफळाची फळे पसरवून त्यावर झाकण लावून हे सर्व बाहेरून शेणामातीने लिंपून घेतले जाते. त्यामुळे आतील धान्य 2 ते 3 वर्ष सहज टिकते. अजूनही ठाणे जिल्ह्यातील वनवासी लोक याच पद्धतीने धान्य साठवतात. ही शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. तो पाळणा शेतकऱ्याच्या घरामध्ये आम्ही कायमस्वरूपी टांगून ठेवला आहे, कारण आमच्या शेतकऱ्याकडे दरवर्षी पाळणा हलत असे. म्हणजेच प्रत्येक शेतकऱ्याला 8 ते 10 मुले असत. थोडक्यात पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. पूर्वी याचा वापर कपडे सुकत घालण्यासाठी केला जात असे. इकडे गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. तिकडे पांगुळगड आहे लहान मुलांना चालण्यासाठी.
हा वाणी आहे चौल, राजापूर, दापोली बंदरांना 5000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे। या बंदरांमधूनच भारतीय व्यापाऱ्याने जगाशी व्यापार केला। येथून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, तलम, कापड, हस्तिदंती वस्तू, हिरे, माणिके, मोती, शंख, शिंपले इत्यादी वस्तूंची निर्यात हा वाणी करत असे। त्या बदल्यात संपूर्ण जगातून भारतात सोने येत असे। म्हणजेच भारताने जे सुवर्ण युग अनुभवलं त्याचे प्रवेशद्वारे कोकणची बंदरे होती। कोकणातील 12 बलुतेदार दाखवताना जे अधिक कौशल्यवान आहे ते या ठिकाणी आम्ही त्यापैकी हा सुतार आहे। सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे। हा सावंतवाडीचा सुतार आहे। सावंतवाडीतील लोकांचे लाकडावरील कोरीव कामे जगप्रसिद्ध आहे। त्यांच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील। शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देण्याचे काम सुतार करीत असे। त्याचप्रमाणे शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम, उदाहरणार्थ कोयता, कुऱ्हाड, नागराचे फळ इत्यादी। 500 वर्षापूर्वी कोकणाची राजकीय परिस्थिती अस्थिर होती। बरेचसे लोक सैन्यामध्ये होते। त्यांना लागणारे लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम लोहार करीत असे। याचे वैशिष्ट्य म्हणजे अजूनही कोकण मराठा यांच्याकडे काहीशे वर्षांपूर्वीच्या तलवारी आहेत। त्यांना अजूनही गंज झालेला नाही। दर दसऱ्यात त्यांची पूजा केली जाते। कोकणी माणसे जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असतात। शेतकरी आपल्या बागेतील खोबरे स्वतः तेलाकडे घेऊन जात असे आणि तेली त्याच्यात देखील तेल पडून देत असे। हा तेलाचा घाणा आहे। याला खुंट असे म्हणतात। यामध्ये खोबरे घातले जाते आणि हे जे उभे लाकूड आहे त्याला कोकणी भाषेमध्ये लाट असे म्हणतात। ही लाट या आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की जेणेकुलाट उभी राहते। या ठिकाणी जोखडाला बैल बांधला जातो आणि या आडव्या लाकडावर दगड ठेवून तरी स्वतः यावर बसतो आणि हे सर्व जण घेऊन बैल गोल फिरवला जातो। त्यामुळे आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते। हे तेल भरून काढायचं असेल तर प्रथम जोखडाचे बैल सोडायचे। जोखड बाजूला केले जाते। आडवे लाकूड बाजूला करून लाट बाजूला केली जाते व आतील तेल भरून काढले जाते। पुन्हा नवीन तेल पाडायचं असेल तर पुन्हा सगळं क्रमावर जोडून नवीन तेल पाडले जात असे। म्हणजेच पूर्वी तेलाला 5 ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे। यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन किती कष्टमय होते। प्रत्येक व्यवसाय हे जातीने होते। व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते। प्रत्येकाला आपल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे। बांबूच्या वस्तू बनवण्याचे काम बुरुड करीत असे। ती कणगी आहे ती घरी नेऊन त्यामध्ये धान्य ठेवून ती शेणा मातीने लिंपून घेण्याचे काम शेतकऱ्याचे असे। अशी श्रम विभागणी केलेली होती। ही फुलांची परडी आहे। ही रोवळे हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा आजही धार्मिक कार्यात केला जातो। जेव्हा आपल्याकडे शुभ कार्य असते तेव्हा घरातील कुमारिका किंवा सौभाग्यवती स्त्रिया या रोवळीमध्ये दिवा ठेवून हातात घेऊन उभ्या असतात। शुभ कार्य पार पडण्यापूर्वी जर हा दिवा विझला तर कार्य अशुभ मानले जाते। अजूनही आमच्या चाकरमान्याचे जर मुंबईला लग्न असेल तरी रोवळी गावात मुंबईला पाठवली जाते, कारण मुंबईमध्ये सर्व वस्तू मिळतात पण रोवळीमध्ये। हे स्वयंपाकघर आहे। प्रत्येक समाजाची स्वतंत्र अशी खाद्य संस्कृती असते। कोणत्याही 2 समाजाच्या खाद्य संस्कृत्या समान नव्हत्या। कोकणी माणसांची चविष्ट अशी खाद्य संस्कृती आहे। आपण कोकणी माणसे जेवणामध्ये भात व मासे मोठ्या प्रमाणात खातो। कोकणात येऊन माशाची आमटी, उकडीचे मोदक, भाजणीचे वडे न खाणे म्हणजे कोकण न अनुभवल्यासारखे आहे। पूर्वी घरामध्ये दगड मातीच्या वस्तू असतात। ते जे जातनीसारखं दिसते त्याला घिरट असे म्हणतात। जातनीमध्ये धान्य दळून निघते तर घिरटामध्ये भात घातले जाते, तेव्हा अख्खा तांदूळ बाहेर निघतो व कोंडा बाजूला लागतो। हे शेवयाचे लोखंडी यंत्र आहे। शेवयाचे लाकडी यंत्र आहे। उचलायचं आणि प्रेस करायचं आहे। हे मोदक पात्र आहे म्हणजे पूर्वीचा कोकणी कुकर। यामध्ये खाली पाणी ठेवले जाते। या चाळणीवर केळीचे पान ठेवून त्यावर मोदक ठेवले जातात। झाकण लावून मोदक पात्र चुलीवर ठेवले जाते। आतील मोदक शिजून निघतात।
हे पुरवणी यंत्र आहे. यामध्ये शिजवलेली डाळ घातली जाते व हे रॉड दोन्ही बाजूने उलटसुलट फिरवले जातात. आतील डाळ वाटून निघते. याच्या गोड पुरणपोळ्या बनवल्या जातात. तो टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांबे आहे. खाली 3 डब्बे आहेत. 2 बाजूला 2 चमचे आहेत. दोन्ही बाजूने लॉक केलेला आहे. बाजूला चहाची किटली आहे. इकडे लाकडी चमचे, ही दगडी उखळ. यामध्ये पूर्वी भाताचे पोहे काढले जात असत. यावरून तुमच्या लक्षात येईल की पूर्वीचे जीवन असे कष्टमय होते आणि हजारो वर्ष ते याच पद्धतीने जगले. इकडे कासार आहे. मघाशी सांगितल्याप्रमाणे 12 बलुतेदार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन सेवा पुरवत. त्याचप्रमाणे हा कासार या मुलीच्या घरी आला. हे त्या मुलीचे घर आहे. पूर्वी कोकणामध्ये मुलींची लग्न ही वयाच्या 8व्या किंवा 10व्या वर्षी होत असत. तोपर्यंत हा कासार या मुलीच्या बांगड्या भरण्याचा मोबदला घेत नसे. ज्यावेळी या मुलीचे लग्न होई तेव्हा मुलीचे वडील या कासाराला एक छोटासा सोन्याचा दागिना देत असत. या व्यतिरिक्त कोणत्याही प्रकारचा मोबदला लोकांना मिळत नसे. म्हणजेच हा कासार या मुलीला 8 ते 10 वर्ष क्रेडिट देत असे. मुलीची समाज रचना ही एकमेकांच्या विश्वासावर आधारलेली होती. थोडक्यात 12 बलुतेदार आपले काम कोणत्याही नफ्या तोट्याचा विचार न करता केवळ कर्तव्य म्हणून करत असत. हा पाणवठा आहे. पूर्वी गावामध्ये भरपूर मोठे जंगल होते. त्यामुळे गावात पाणीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. गावात ज्या ठिकाणी उंचावरती बारमाही पाणी असते तेथे धरण बांधून प्रत्येकाच्या घरोघरी पाणी पाटाने नेले जात असे. या पाण्यावरती आमच्या नारळी पोपळीच्या बागा उन्हाळी भात शेती होत असे. उन्हाळी भात शेतीला भरपूर पाणी लागते. तेवढे पाणी प्रत्येक गावात उपलब्ध असे. ग्रामदेवतेनंतर पाणवठा हे असे एकमेव ठिकाण होते की ज्या ठिकाणी सर्व गाव एकत्र येत असे. लहान मुले मासेमारी व अंघोळीसाठी येत असत. स्त्रिया कपडे धुण्यासाठी या ठिकाणी येत असत. थोडक्यात आमच्या ग्रामीण जीवनाचा मध्यवर्ती केंद्र हा आमचा पाणवठा होता. वरती खवले मांजर दाखवले आहे. हा चर्मकार आहे. चामड्याच्या वस्तू बनवून देण्याचे काम चर्मकार करीत असे. आणि याच्या जोडीला आणखी एक प्रसंग सांगतो की जो 500 वर्षापूर्वी घडला. इथून 80 किलोमीटर अंतरावर मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतात एक मोठी गुहा आहे. शंकराची पिंडी आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अजूनही त्या गुहेत जिवंत साप आहे. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. त्या गावातील लोक वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकरांचे पावित्र्य कमी होऊ लागले. मान्य होणे शक्य नव्हते. त्याने ते गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर संक्रांतीच्या आदल्या रात्री ते गावाबाहेर पडले. गावचे घर होते. हा चर्मकार गरीब पण श्रद्धाळू आणि नीतिवान होता. आणि कोणत्याही जातीपातीचा विचार न करता चर्मकारला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अतिथी देवो भव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर आहे त्या ठिकाणी गेल्यावर आपले खरे रूप आणि सांगितले की इथून पुढे मी याच ठिकाणी राहणार. या गोष्टीला जवळजवळ 500 वर्ष होऊन गेली. परंतु दरवर्षी मकर संक्रांती शंकरांची मूळ गावातून पालखी निघते. तिला मशाल दाखवण्याचे काम चर्मकाराचा आजचा वंशज करतो. म्हणजेच मार्लेश्वर असे देवस्थान आहे की येथे कोणत्याही प्रकारचा जातीभेद मानला जात नाही. जर तुम्ही श्रद्धाळू असाल तुम्हाला तो नक्की पावेल. पुढे आम्ही धनगर आहे. धनगर या मराठी शब्दाचा अर्थ आहे ज्याच्याकडे भरपूर धन आहे. पूर्वी हा धनगर समाज इतक्या दुर्गम ठिकाणी राहत असे की तिथून त्यांचा पहिला बस स्टॉप देखील 10 ते 12 किलोमीटर अंतरावर असतो. हे लोक ज्यावेळी गावात येत तेव्हा त्यांच्या हातात घुंगराची काठी व खांद्यावरती फाटकी घोंगडी या वेशभूषेत येत असतात. असे असले तरी प्रत्येक धनगर 100 ते 125 गायी व 5 ते 25 म्हशींचा मालक असतो. प्रत्येक गायी म्हशीची किंमत ही 8 ते 10 हजारापर्यंत असते. आणि या सर्वांची जर विक्री करायची म्हटली तर त्यांची किंमत काही लाखात जाते.
इतक्या धनसंपत्तीचा मालक हा धनगर होता. कोकणी लोकांचे राहणीमान साधे असताना यांची राहणी सुद्धा अशी साधी. इकडे बकरीची गोठी आहे. जंगली प्राण्यांपासून संरक्षण होण्यासाठी उंचावर बांधली आहे. तिच्या आतमध्ये 2 बांबूंच्या मध्ये फट आहे, कारण त्यांनी केलेला मैला त्यातून बाहेर पडत असे. छपराची रचना जरी ओबडधोबड असते तरी कितीही पाऊस झाला तरी पावसाचे पाण्यात जाऊ शकत नाही. फार श्रद्धाळू आहोत. आम्ही जेव्हा गावाबाहेर जातो तेव्हा गाव सीमेवरचा देव आहे त्याला आम्ही राखणदार म्हणतो. त्याला नमस्कार करूनच आम्ही गावाबाहेर जातो, कारण आमची अशी श्रद्धा आहे की हा देव आमच्या पाठीशी ठामपणे उभा असतो. म्हणून आम्ही जगात वावरताना आत्मविश्वासाने वावरतो आणि यशस्वी होतो. जर तुम्ही श्रद्धाळू असाल तुम्ही याला जरूर नमस्कार करा. इथून पुढचा प्रवास तुमचा सुखाचा आणि आनंदाचा होईल. नमस्कार. या ठिकाणी माझे ते अक्षर अभिप्राय आहे. तुम्ही तुमचा अभिप्राय देऊ शकता. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला नक्की कमेंट्स करून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करा. थँक यू फॉर वॉचिंग माय चॅनल.